पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली अत्यंत महत्त्वाची बातमी। आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 18,900 रुपये आता जमा होत आहे। यादी आता जाहीर झाली आहे। शेतकरी बांधवांनो, जर यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 18,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। नेमका पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये वारंवार येत होता। तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे पीक विमा केव्हा जमा होणार, कधी जमा होणार व त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे। जी तुमची प्रतीक्षा होती ती आज खऱ्या अर्थाने संपत आहे असं म्हणायला आता हरकत पडणार नाही, कारण की बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती। आज मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे माहिती दिली आहे। आज अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे। बघा, पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अगदी 2च तासामध्ये जमा होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यादीमध्ये तुमचं नाव आलं पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार। चला तर शेतकरी बांधवांनो, लगेच अगदी 1 मिनिटामध्ये यादी पाहून घेऊया। तर आता शेतकरी बांधवांसाठी अखेर महत्त्वाची बातमी आलीच आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आज अखेर मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलेली आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता दुसरा टप्पा जमा केला जाणार आहे। सरकारने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी हा निर्णय आता जाहीर झाला आहे। यामुळे आता पीक विम्याचा दुसरा टप्पा थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा आल्याच नाही आणि यूट्यूबवरती अशा चुकीच्या बातम्या पसरत होत्या, पीक विमा आज येणार, उद्या येणार, परंतु खऱ्या अर्थाने कोणी सत्य माहिती सांगितली नाही नेमकं पीक विमा कधी मिळणार। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सत्य माहिती मिळणार आहे, नेमकं पीक विमा कधी तुम्हाला मिळणार आहे व केव्हा या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम येत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, बऱ्याच दिवसापासून ज्या काय अफवा सुटल्या होत्या पीक विमा आज येईल, उद्या येईल, अशा अफवांवर विश्वास अजिबात ठेवू नका। आता बघा, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी महत्त्वाची माहिती आता दिलेली आहे। अखेर शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा आता संपत आहे। आता शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा तुम्हाला मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 11 ऑगस्ट 2025 पासून केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते पीक विमा वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला होता, हे सर्वांना माहीत आहे। परंतु आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम आलाच नाही। बघा, नुसत्या ठिकाणी पीक विमा मंजूर झाला होता। तर बघा, आता मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे, बघा, आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी 2च तासामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। बघा, पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 16 लाख शेतकरी बांधवांना 5,600 कोटी रुपयांचा लाभ भेटला आहे। मात्र अजून बरेच शेतकरी बांधव वंचित राहिलेले आहे। आता बघा, त्यांचे लक्ष दुसऱ्या टप्प्याकडे लागलेले आहे, जो आता तुमच्या खात्यामध्ये अगदी 2च तासामध्ये जमा होत आहे। आता शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या, सध्या वितरित होत असलेला पीक विमा 2023 ते 2025 या 3 वर्षांचा आहे। यामध्ये 2023, 2024 आणि 2025 या वर्षांमधील खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामाचा, बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं खरीप व रब्बी दोन्ही हंगामाचा पीक विमा आता अगदी 2च तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। फक्त एकच अट आहे, यादीमध्ये तुमचं नाव आलं पाहिजे। हा पीक विमा राज्य सरकारने कंपन्यांना दिला होता, पण तो थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मागच्या वेळी तो पीक विमा जमाच झाला नव्हता। आता सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आता कसल्याच प्रकारे तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही। भरपूर दिवसांपासून शेतकऱ्यांची एक कमेंट येत होती की पीक विमा पोर्टलवर आमच्या ठिकाणी जे काय स्टेटस आहे पीक विम्याचं ते 0 दाखवत आहे, LWS 0 दाखवत आहे, तर मग आम्हाला पीक विमा भेटणार का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार या ठिकाणी येत होता। तर बघा, त्याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता या छोट्याशा क्लिपमध्ये मिळत
आहे। बघा आता ठिकाणी ज्या पण शेतकऱ्याला हा प्रॉब्लेम येत आहे, LWS 0 दाखवत आहे, अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निश्चितच पीक विमा मिळणार आहे, काहीच अडचण येणार नाही। सध्या मंजूर झालेली रक्कम एकूण 921 कोटी असून पहिल्या टप्प्यामध्ये 506 कोटी रुपये वाटप झाले आहे। आता भरपूर मोठा पीक विमा तुम्हाला मिळत आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा शेतकरी बांधवांनो, फक्त आजचाच जर विचार जर केला 415 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज येत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्याला कसलीच चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी अजून पण पीक विम्यापासून वंचित आहे त्यांना आता काळजी करण्याची गरज पडू शकत नाही, कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये 415 कोटी रुपयांचा निधी थेट आता अगदी 2च तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे पण अजून त्यांना पीक विमा भेटला नाही, बघा त्यांनी जर KYC केली असेल तर त्यांना निश्चितच आता पीक विमा मिळणार आहे। सरकारने घातलेली अट लक्षामध्ये ठेवा, तुम्हाला KYC केली तरच तुम्ही या ठिकाणी पात्र राहणार, अन्यथा तुम्ही वंचित देखील राहू शकता। सर्वात महत्त्वाचं तुम्हाला KYC करूनच घ्यायची आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा आता ठिकाणी कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे। बघा जिल्ह्यांची यादी आता सरकारने स्पष्टपणे जाहीर केली आहे। जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। बघा ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल आणि त्यासोबत बँकांची यादी पण सरकारने जाहीर केली आहे। सरकारने या ठिकाणी फक्त काहीच बँकांना प्राधान्य दिलेलं आहे। बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता पात्र बँकांची यादी पण जाहीर झाली आहे। जर या बँकांच्या यादीमध्ये तुमच्या पासबुकचे नाव असेल तर तुम्हाला निधी मिळणार। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा आता बघा बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं पाहिजे तरच तुम्हाला निधी मिळणार। म्हणजे की याचा अर्थ स्पष्टपणे असा आहे, काहीच अशा पात्र बँक आहे ज्या बँका तुम्हाला पीक विमा देणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता रायगड झाल्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर बघा पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर शेतकरी बांधवांनो, बघा हे महत्त्वाचे जिल्हे। त्याचसोबत शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार, बघा हे पण जिल्हे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पात्रतेमध्ये बसत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर विभागातील बघा जालना, बीड, लातूर, धाराशिव, बघा या पण जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा नागपूर विभागातील बघा नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा मध्ये पण सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळत आहे। त्याचसोबत अमरावती विभागामधील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, बघा हे पात्र या ठिकाणी जिल्हे ठरलेले आहे। म्हणजे की आता शेतकऱ्यांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपत आहे। आता बँकांची यादी लगेच पाहून घेऊया शेतकरी बांधवांनो। सरकारने सांगितल्याप्रमाणे आता बँकांची यादी आली आहे। बघा पंजाब अँड सिंध बँकमध्ये पण आज सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होत आहे। त्याचसोबत शेतकरी बांधवांनो इंडियन बँकमध्ये पण आज तुम्हाला निधी मिळत आहे। स्पष्टपणे सरकारचे आदेश आता आले आहे। त्यासोबत बघा इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये पण निधी जमा होत आहे। त्यानंतर आहे शेतकरी बांधवांनो सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पण आता निधी तुम्हाला मिळत आहे। त्यासोबत कॅनरा बँकमध्ये पण निधी जमा होत आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ बडोदामध्ये पण आज सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला निधी मिळत आहे। त्यानंतर बघा महत्त्वाची बँक म्हणजे की पंजाब नॅशनल बँक, या बँकेमध्ये पण सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा HDFC बँकमध्ये पण आज निधी येत आहे। सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे। त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण आज निधी मिळत आहे। त्यानंतर पुढची जे काय बँक आहे बघा पोस्ट पेमेंट बँकमध्ये पण आज निधी मिळत आहे। आणि बघा शेतकरी बांधवांनो कोटक महिंद्रा, बघा या कोटक महिंद्रा बँकेमध्ये पण सरकारच्या माध्यमातून आता निधी मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही। आता स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे, तुम्हाला सर्वात प्रथम फार्मर ID कार्ड या ठिकाणी शेतकरी बांधवांनो काढून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तरच तुम्हाला निधी मिळणार, अन्यथा तुम्हाला अडचण येऊ शकते असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। धन्यवाद।